सांगलीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमच्या पॅनलच्या पाठीमागे गणपती राया उभे राहतील, मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलेलं आहे। आज सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीचं ग्रामदैवत गणरायाचं दर्शन घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन सर्व शिवसैनिक, सर्व शिवसेनेचे उमेदवार, सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। एक एक मत या पॅनेलला मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगलं नियोजन करू आणि भरघोस यश आमच्या पॅनेलला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले सर्व सन्माननीय मतदार बंधू भगिनी देतील असा आम्हाला विश्वास आहे। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यानंतर भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंनी 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला। शिक्षणामध्ये ठाकरेंनी 182 कोटींचा घोटाळा केला असा गंभीर आरोप अमित साटम यांनी केला। कचऱ्यामध्ये ठाकरेंनी 900 कोटींचा घोटाळा केला। ठाकरेंमुळे मुंबईतील बेस्ट बसची दुरावस्था झाली। मुंबई महानगरपालिका हा फॅमिली बिझनेस नाही असं म्हणत अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 97 ते 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G 3G 4G कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाही आहे। सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे। परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। शिक्षणाचा घोटाळा आहे 182 कोटी रुपयाचा, आणि या शिक्षणाच्या घोटाळ्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे अजून एका RTIचं उत्तर आहे की 70% पेक्षा जास्त मराठी शाळांची पटसंख्या ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे। त्यामुळे मराठीचा कळवळा ज्यांना येतो, दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांना मराठी आठवते, ज्यांना मराठी माणूस आठवतो, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची काय दयनीय अवस्था केली हे मुंबई महानगरपालिकेनेच दिलेल्या उत्तरामध्ये हे स्पष्ट होतं की 70% पेक्षा जास्त पटसंख्या ही या ठिकाणी कमी झालेली आहे। उद्धव ठाकरेंनी बालबुद्धीमुळे बालहट्टासाठी गारगाई पिंजाळचा प्रकल्प जो आहे तो रद्द केला होता। त्यानंतर यांनी नाले सफाईमध्ये घोटाळा केला, ह्यांनी मिठी नदीच्या सफाईमध्ये घोटाळा केला, त्यामध्ये संदर्भामध्ये कॅगने ताशेरे ओढलेले आहेत, त्या संदर्भामध्ये FIR रजिस्टर झालेली आहे, त्या संदर्भामध्ये काही कंत्राटदार, काही त्या संदर्भामध्ये जे एजंट होते त्यांनाही अरेस्ट झालेली आहेत, तेही जेलमध्ये गेलेले आहेत। त्यानंतर आणि बेस्टची यांनी काय दुर्दशा केली असं आहे की मोठ्या प्रमाणावरती BST ही सस्टेनेबल करण्याची आवश्यकता असते, आणि सस्टेनेबल करण्याची आवश्यकता ज्या वेळेला असते BSTची, त्यावेळेला BST मधनं मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंटच्या इन्कममध्ये उद्धव ठाकरेंनी BST मध्ये बसून भ्रष्टाचार केला, आणि त्यामुळे ही BST जी आहे ती देशोधडीला लावायचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं। पत्राचाळीचा घोटाळा केला, त्यामध्ये तर संजय राऊत जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत। आणि मुंबईची महानगरपालिका ही काही एका परिवाराची जागीर नाही, BMC इज नॉट फॅमिली बिझनेस, आणि त्यामुळे 25 वर्षामध्ये आपण राज्य करत असताना मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी उद्धव मामूंनी केलेलं एक तरी काम दाखवावं। आम्ही केलेली 10 कामं आम्ही दाखवतो। तुम्ही 25 वर्षामध्ये कामं सोडा, भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार, भ्रष्टाचार सोडून काही नाही केलं। आणि आमच्यातला आणि तुमच्यातला फरक हाच आहे की आम्ही या मुंबईतल्या मराठी माणसासाठी, BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसासाठी 560 फुटाचं घर हे त्याच दक्षिण मुंबईमध्ये, त्याच BDD चाळीमध्ये निर्माण केलं, आणि तुम्ही तुमच्या पहिल्या बंगल्याचा बंगला नंबर 2 निर्माण केला। हा तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।